मग उचित योग्य अशा व्यक्तीच्या हातात जर सत्ता असेल तर त्या सत्तेचा सदुपयोग होतो आणि समाजकार्य घडतं. आणि म्हणून या ठिकाणी अविनाश पाटील गलांडे हे जिल्हाध्यक्ष व्हावे म्हणून माननीय मंत्री महोदयांना आम्ही त्यावेळेला फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही स्वतः या ठिकाणी शिफारस केली, निश्चित आम्हाला बाकीचं पुढे काही सांगायची आवश्यकता नाहीये. हा योग्य दिवस आपल्याला पाहायला मिळालेला आहे. साधू संतांचं कार्य हे समाजाला प्रबोधन करण्याचं असतं. आम्ही कुठल्याही पक्षाचे समर्थक नसतो आणि कुठल्याही पक्षाचे विरोधकही नाही, परंतु जे कार्य आम्ही करीत आहोत ते कार्य जर एखादा पक्ष करीत असेल तर त्याच्याबरोबर राहणं आमचं कर्तव्य आहे. तो पक्ष कुठलाही असो. आणि म्हणून साधू संत राजकारणापासून अलिप्त असतात. राजकारण आमचा विषय नाही आहे, पण जरी राजकारण विषय नसेल तरी राजसत्ता आणि धर्मसत्ता एकत्रित येऊनच समाजामध्ये परिवर्तन करत असतं.